हाय गाईज, वेलकम टू आवर चॅनल. तर आमची सकाळ अशी मोस्टली केओटिक असते. पप्पा इथे झाडांचं काम करत आहेत आणि मम्मी पूजेची तयारी. तर आज आहे हरतालिका आणि दरवर्षीप्रमाणे माझी आई ह्या वर्षीसुद्धा मातीपासून घरी शंकराची पिंड बनवते. हरतालिका म्हणजे गणेश चतुर्थीचा आदला दिवस. या दिवशी लग्न झालेल्या बायका आणि मुलीसुद्धा एक व्रत करतात आणि मी सुद्धा यावर्षी पहिल्यांदाच हे व्रत आणि पूजा करणार आहे. या व्रताची बॅक स्टोरी माता पार्वती यांच्याशी रिलेटेड आहे. तर माता पार्वती यांना महादेवांशीच विवाह करायचा होता, पण त्यांच्या आईवडिलांचा ह्याला विरोध होता. ह्या कारणामुळे त्यांनी रानावनात जाऊन आपल्या मैत्रिणींच्या हेल्पने हे कठोर व्रत पूर्ण केले आणि अखेर त्यांना महादेव प्रसन्न झाले. मॅरिड वुमन हा व्रत आता त्यांच्या नवऱ्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात. तर मम्मा आता मस्त ओल्या मातीने ही शंकराची पिंड बनवते, आपण बघू शकतो, आणि छान असं शेप देऊन व्यवस्थित ती करणार आहे. इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आफ्टर ऑल. आणि लेट्स सी हे कसं बनतं आहे. आपली शंकराची पिंड ऑलमोस्ट रेडी आहे. आजीचे थोडे इन्स्ट्रक्शन्स येत आहेत अजून की काय करायला पाहिजे. आता इथे ह्याला पत्री म्हणतात. थोडी फळं, तुपाचा दिवा, पांढरी फुलं शंकरासाठी आणि विडा आणि थोडी अजून फुलं, तामण, आणि ही आमची तुळजापूरची भवानी आणि हा आमचा देवारा. तर हा सगळं मांडणी पूजेची व्यवस्थित झालेली आहे आणि आता आपण पूजेला सुरुवात करूया. अष्टगंध घे, हे लाव पिंडीला 5 टिपके लाव. तांदूळ घाल. हळदी कुंकवाच्या वांड्यात आहे आणि हळद लावायची. लावली. आता फुल तो विडा आहे ना, तो विडा घे. तो विडा तिथे पाटावर ठेव. हां चालेल, ठेव. त्याला पण हळद, पिंजर, कुंकू आणि ते हे घाल, तांदूळ घाल. हां, फुलं पण घालायची. सफेद फूल पिंडीवर घाल. हां, आणि त्या विड्यावर एक फूल ठेव. आता विड्याची पूजा केलीस ना, पत्री व्हायची. काय काढू काय
नाही नाही, तशीच तूच घाल ती गड्डी, या साईडला ठेव. हां हां हां, इथून ठेवलं. आता सगळं हळद कुंकू वगैरे सगळं वाहून झालं आहे ना. आता ती पळी घे. हां हां, तेच तेच त्याच्यासाठीच पळी घ्यायची. पळी काढून घे ना हातात, फक्त कामण कुठे पकड. पळी म्हणजे हां हां, चमचा तो. आता आधी पाणी थोडंसं टाक. ओम नमः शिवाय म्हणायचं. 5 वेळा घाल. आता दूध घाल 5 वेळा. त्या पळीनीच घालायचं. आता पण म्हण ओम नमः शिवाय. तर माझी आजी ही 87 इयर्स ओल्ड आहे आणि हा तिचा मुंबईतला पहिला गणेशोत्सव आहे. यावर्षी तिच्या काही हेल्थ कंडिशन्समुळे तिला मुंबईला यावं लागलं, पण नेहमी आत्तापर्यंत तिने गणेशोत्सव गावी साजरा केलेला आहे. आणि ती या वयातसुद्धा सगळे उपास, मग ऋषींचा जो उपास, ऋषींची भाजी ज्याला म्हणतात, हे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी असतं, त्याचा उपाससुद्धा ती ह्या वयात येऊन करते. शी इज अ रिअली बिग मोटिवेशन फॉर ऑल ऑफ अस, कारण आत्तापर्यंत तिने सगळी स्वतःची कामं ती करत आली आहे, ह्यापुढेही करत राहील. आणि शी हॅज दिस व्हेरी गुड स्ट्रेंथ की whatever it is, she always faces with a great level of confidence. So yes, striving to be more like her. आणि आता आमच्या तिघींची छान पूजा करून झालेली आहे आणि एकदम मन प्रसन्न झालं सगळ्यांचंच पूजा केल्यानंतर. आणि आम्ही तिघींनी पण हा उपवास पूर्ण केला. So do like, share and subscribe to our channel and stay tuned for more vlogs. आम्ही गणेश चतुर्थीचा सुद्धा व्लॉग केलेला आहे, तो सुद्धा लवकरच अपलोड करू. And thank you for watching our video. Stay tuned.